नमस्कार शेतकरी बांधवांनो, सिंजेंटा इंडिया लिमिटेड परिवारातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत। आज आपण आलेलो आहोत सिंजेंटाचे 44 प्रकारचे आपण इथे वाण लावलेले आहेत। त्या वाणापैकी आज आपण आलेलो आहोत सिंजेंटाचा भोपळा या पिकामध्ये। भोपळा हे पीक आपण बघितलं असेल तर आपल्या रेग्युलर पिकापेक्षा थोडासा हा भोपळा वेगळा आहे। आपला जो रेग्युलर भोपळा असतो हा लांब लचक असतो। आज जर तुम्ही बघितलं आहे तर मार्केटची रिक्वायरमेंट बघत असाल तर आपण चेंज होत चालले। मार्केटची रिक्वायरमेंट काय की छोटा भोपळा पाहिजे लोकांना, जसं की आपण म्हणतो की फ्रीजमध्ये बसला पाहिजे। बरेच लोक भोपळा आणतात मोठा आणि अर्धा भोपळा घेतात ना, अर्धा भोपळा लोक फेकून देतात। पण हा सिंजेंटाचा नवीन भोपळा आपण आणलेला आहे, अवनीश नावाचा भोपळा आपण आणलेला आहे। तर हा भोपळा जर तुम्ही बघितला तर आपण याला गुटखा सेगमेंट असा म्हणतो। तर हा जर बघितला हा भोपळा तर सिंजेंटाचा जवळजवळ आपण 55 ते 60 दिवसामध्ये हा भोपळा तयार होतो। साधारणतः 25 ते 30 मेट्रिक टनापर्यंत आपण याचं उत्पन्न हे घेऊ शकतो। अवनीश नावाचा भोपळा जर बघितला आपण वर्षभरामध्ये कधीही याची लागवड करू शकता आणि एकदा चालू झाल्यापासून आपण याचं 4 ते 5 महिने याचं आपण उत्पन्न हे घेऊ शकतो। सर्वांना जर माहीतच असेल, रामदेव बाबांनी पण सांगितलेलं आहे की भोपळ्याचा ज्यूस पिल्याने आपल्या शरीरासाठी हा खूप चांगला असतो। तर प्रत्येकाने भोपळ्याचा ज्यूस प्या। धन्यवाद।